मिडल ओव्हर असू द्या, प्रत्येक ओव्हरमध्ये त्याची गोलंदाजी आणि लगातार 3 डॉट बॉल इथून काढलेत. ते मात्र गोलंदाज हर्षदने गौतम धुळे समोर कुठलंही उत्तर नाहीये या गोलंदाजीला भेदण्यासाठी. आणि आता हर्षदच्या बॉलिंग मार्क वरती सध्या 3 बॉल मध्ये एकही धाव त्याने खर्च केलेली नाहीये. चेंडू टाकला हर्षदने, व्हाईट बॉल इथून लेग स्टिकच्या बाहेरून चेंडू निघाला आणि 1 रनने धावसंख्या 15. 3 बॉल 15 धावा. या ठिकाणी आपण पाहतो ॲडव्होकेट शैलेजी चवळे सर या ठिकाणी उपस्थित झाले. ॲडव्होकेट शैलेजी चवळे सरांना विनंती करायला, सर आपण मंचावरती येऊन आसनस्थ व्हावं. आणि पात्रज जिल्हा परिषद युवा सेना विभाग प्रमुख अंजप संघाचे दिग्गज खेळाडू नरेश मिनविने दादा या ठिकाणी उपस्थित झाले. नरेश दादा आपण देखील यावं. फटका चांगला, गौतम धुळेचा गॅप आहे, खेळाडू अंतर कव्हर करू शकणार नाहीत आणि धावा मिळाल्या 4. चौकार. आदरणीय बालू मोडक साहेब उपस्थित झाले. बालू मोडक साहेब आपण देखील स्टेजवरती आसनस्थ व्हावं. आपलं देखील स्वागत. गोलंदाज तयार हर्षद. गौतम साठी हा ओव्हर नंबर 2 चा चेंडू क्रमांक 5. धावा आहेत त्या मात्र 19. अवघ्या 5 धावा 5 चेंडू मध्ये दिल्या त्या हर्षदने. आणि गौतम धुळे अजूनही खेळपट्टीवरती थांबला. अजून 2 ओव्हर आहेत या मॅच मध्ये, त्यामुळे 19 धावसंख्येला त्यांना 60च्या पार देखील घेऊन जाता येईल. लास्ट बॉल इथून हर्षदचा, समोर गौतम धुळे फेस करेल लास्ट बॉल. शेवटचा बॉल आहे ओव्हर नंबर 2. थांबवलंय अक्षय मोडकने. 2 षटकांचा खेळ झालाय समाप्त. बॅटिंग करणाऱ्या दुर्वा 11 सावळे टीमची धावसंख्या आहे 2 विकेटच्या मोबदल्यात. धावसंख्या मात्र 19. पहिल्या ओव्हरमध्ये धावा आल्या होत्या 14 वैभव रसालच्या बॉलिंग वरती. आणि दुसऱ्या ओव्हरमध्ये हर्षद या गोलंदाजाने धावा दिल्यात व्हाईट आणि चौकाराने फक्त 5. 19 झाल्यात. तिसऱ्या ओव्हरचा यानंतर सामना होईल तो मात्र स्वर्गीय भास्कर 11 अंजप विपक्ष त्यांच्या लढेल तो मात्र माळे संघ. तर दोन्ही संघ इथे आपण उपस्थित झाला असा. माळे संघ आपण आला असा तर रिपोर्टिंग करा. यानंतर आपल्या 2 संघामध्ये इनिंग ब्रेक मध्ये टॉस आपण करणार आहोत. जो कॅप्टन उशिरा येईल त्या कॅप्टनला पेनल्टीला सामोरं जावं लागेल. फर्स्ट सूचना आणि सेकंड सूचना, येताना दोन्ही कॅप्टनने टॉस करण्यापूर्वीच आपला प्रवेश इथून निश्चित करायचा आहे. या 2 महत्त्वाच्या सूचना आहेत. वारंवार या सूचना आयोजकांकडून केल्या जाणार नाहीत. त्यामुळे आपण आपल्या प्रतिष्ठेला जपा, कारण आताचं जग हे प्रतिष्ठेचं आहे आणि प्रतिष्ठेनुसार आपण खेळ देखील करा. चांगला फटका आहे तिसऱ्या ओव्हरच्या पहिल्याच बॉलवरती अक्षय मोडकचा. खराब फिल्डिंग झाली, बॉल बाउंड्री लाईनच्या पार, भेटलाय चौकार. आकाश रसालचे तिसरा बॉल फुलटॉस गॅप मध्ये, मोठा शॉट आहे गौतम धुळेचा. डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग मध्ये ठोकलाय चौकार.
चला चेंडू येतात, बॅटर नवीन चेंडू आम्ही देतो बघा, ते चेंडू चेक करा, आणखी एक चेंडू घ्या. धावा झाल्यात आतापर्यंत 28. धावा झाल्यात. तिसरं षटक सुरू आहे आणि 3 बॉल इथून संपलेत. 28 धावा. बॅटिंग दमदार करतो गौतम धुले. सुरुवातीचे चेंडू जरी डॉट गेले तरी आता मात्र त्याने वेग पकडलाय आणि गोलंदाज आकाश रसाल वरती 3 बॉल वरती धावा आल्यात, म्हणजे 3 बॉल मध्ये 9 धावा दिल्यात आकाशने. फटका चांगला गौतम धुलेचा, लॉंग ऑनच्या डोक्यावरून आउट ऑफ द पार्क ठोकलाय गौतम धुलेने षटकार. धावा संख्या पुढे गेली, जाऊन पोहोचतीये 34. गौतम धुलेचे शॉट इतके भारी आहेत की खडे खडे तो षटकार खेळतो आणि हीच बॅटिंग करायची होती. सुरुवातीच्या ओव्हर पासून अक्षय मोडकने ते दाखवलं होतं, एकदा का चेंडू कनेक्ट झाला तो बाउंड्री लाईनच्या पार जातोय. फक्त बॅट वरती घेणं हे फलंदाजाचं काम आहे आणि ते सध्या आता गौतम धुले करतोय. धावा झाला 34. चेंडू संपलेत आकाश रसालचे 4. ओव्हर नंबर 3 इथून सुरू आहे. पाचवा चेंडू फटका गौतम धुलेचा मिड विकेट कडे खेळाडू आहे, त्याच्या डोक्यावरून चेंडू निघालाय बाउंड्री लाईनच्या पार. षटकार चौकारांचा पाऊस पडलाय. तो दुर्वा 11 सावले टीमने धावा झाला त्या षटकाराने. प्राइज आहे आणि अशीच बॅटिंग करणं गरजेचं आहे. पुन्हा एकदा लास्ट बॉल वरती गौतम धुलेने ठोकला हवाई हल्ल्याने षटकार. धावा संख्या पोहोचली 3 ओव्हर मध्ये 44. 2 ओव्हर मध्ये धावा होते 19 आणि ह्या ओव्हर मध्ये धावा दिल्या तेव्हा आता आकाश रसालने 25 धावांची ओव्हर ठोकली आणि गौतम धुलेच्या बॅट मधून आलेले षटकार चौकार मागे 4 बॉल वरती तुफानी हल्ला त्याने चढवला आकाश रसाल वरती आणि जय गावदेव स्वर्गीय मंगेश 11 धोत्रे टीम वरती. पुन्हा एकदा फटका हवेत. खेळाडू पोचतील का? समोर होता चेंडू. भरत होते त्या ठिकाणी, भरपूर वेगाने भरत धावले असते, कदाचित कॅच कॅरी झाली असे. 2 रन आल्या, धावसंख्या पोहोचली 52. अक्षय मोडकने आता देखील मनामध्ये परफेक्टपणे गेम प्लॅन बनवला की येणारा प्रत्येक चेंडू हा सीमा पार गेला पाहिजे आणि किरण रसाल अनुभवी गोलंदाजाकडे हे धोत्रे संघाचं षटक.
रिव्हर्स खेळत होता अक्षय, त्या ठिकाणी फक्त मिलेल सिंगल. पॉइंटच्या खेळाडूने केला चेंडू कव्हर आणि 53 धावा बॅटिंग करत असताना पोहोचल्यात दुर्वा 11 सावळे संघाचे. केटीसी लाईव्ह इव्हेंट वरती बरेचसे प्रेक्षक या स्पर्धेचा लाईव्ह आनंद घेतात. त्या तमाम क्रीडा रसिकांचं, सर्व प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत. धावा संख्या 53 आहे. बॉल संपलेत ते मात्र किरण रसालचे 3. चौथा बॉल लोवर फुल टॉस पद्धतीने होता आणि खराब फिल्डिंग झाली तिथे. बॉल लेफ्ट केला आणि सेफ राहिलाय तो गौतम. एका रनने धावसंख्या 54. मागे 2 बॉल वरती आल्या 2 सिंगल. आता 2 चेंडू शेवटचे शिल्लक आहे त्या पहिल्या इनिंगचे आणि धावसंख्या सध्या बोर्ड वरती ती मात्र 54. चला माळे संघ इथे आपण पोहोचला असाल तर त्वरित टॉस साठी यायचं. माळे टीमचे कॅप्टन. 5वा चेंडू फटका आलाय. लॉंग ऑनच्या ठिकाणी खेळाडू आहे. खराब फिल्डिंग झाली. चेंडू खाली राहिला. जजमेंट आखता आलं नाही आणि चेंडू पोहोचला सीमा पार. चौकार. डीजे. पहिल्या 17चा पडला जाईल. फटका लास्ट बॉल वरती. खेळाडू वैभव रसाल बॉल पर्यंत पोहोचलाय. बॉल हातामध्ये फेक होतीये. दुसरा धाव्याचा प्रयत्न केलाय आणि 2 धावा इथून खेळल्या जातील कंप्लीट. आणि दुर्वा 11 सावळ्या संघाने परफेक्ट धावा संख्या जमवली आहे पहिल्या इनिंग मध्ये 60. जे